रोजाना भक्ति और मन की शांति की खोज करें। धार्मिक यात्रा मुंबई को सब्सक्राइब करें। आध्यात्मिक वीडियो, मंत्र और हृदय स्पर्शी भजन के लिए आई बटन दबाएं और हमारे भक्ति परिवार में आज ही शामिल हों। ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाहीये. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय नेमके घोटाळे झाले, काय काही आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यांनी हेही म्हटलं की इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. खरं आहे ते. कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतलेली. राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्वच प्रमुख नेते. ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत. ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो, आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवेन. ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे. हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला असं त्या काल पत्रकार. हो, त्यांची नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे की आम्ही सगळे या लढाईत तुमच्यासोबत आहोत. मी मगाशी म्हणालो की आम्ही सगळे लढाईत तुमच्यासोबत आहोत आणि देशातल्या बहुतेक सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना तशा प्रकारचा दूरध्वनी करून त्यांना पाठिंबा दिला. इंडिया आघाडीची विस्कटलेली ही सगळी घडी होती. तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, हे उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं होतं. आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडी पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा तशा प्रकारची. जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल. आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे. त्यांनासुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या. जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावतीनंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांनासुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल. आता या पराभवानंतर एकही राहील असं वाटतं का? इंडिया हे नाव दिलेले नितीश कुमार तुमच्यासोबत नाहीत. नाही बघा, पुढे काय होईल? नाही, असं आहे की नितीश कुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते. नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते.
नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असता. त्याच्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बॅनर्जी पहिल्याच बैठकीत सांगत होते. हे पण तुम्हाला मी सांगतो. जी पाटण्यामध्ये पहिली बैठक पाटण्यात झाली तेव्हा इंडिया आघाडीचा समन्वयक म्हणजे कन्व्हेनर नेमावा आणि तो नितीश कुमारना नेमावा असा काही लोकांचा प्रस्ताव होता. पण तेव्हाही ममता बॅनर्जी म्हणाल्या ये नहीं रहेगा, ये जाने वाले हैं, उनका डील हो गया है, आणि ते गेले. ममता बॅनर्जी सुद्धा त्यांच्यापासून दूर गेल्या, इंडिया आघाडीपासून दूर गेल्या. विधानसभा लोकसभेला सुद्धा त्यांनी स्वबळाचा नारा दिला राहुल गांधींच्या हो, विरोधात. पण त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली नाही ना. पण ते चुकलं का ममता बॅनर्जी? नाही, आता त्यांनी त्यांना इंडिया आघाडी आठवते. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की मी कालही म्हणालो की शेवटी मोठा नेता राज्यातला असतो, त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. काँग्रेस पक्षसुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता. त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत. प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले. त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण आता इंडिया आघाडी एकत्र यावी यासाठी मोठे नेते आव्हान करणार आहेत, काही स्ट्रॅटेजी केलेलं आहे. सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि सगळे एकमेकांच्या संपर्कात आहे. शरद पवारांची भूमिका अजून समोर नाही आलेली इंडिया काँग्रेसवरती आघाडीबाबत. आरोप केलेला आहे. तमिळनाडूमध्ये डीएमकेने काँग्रेसवर आरोप केलेला आहे की तिथे निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, काँग्रेसने टीव्हीकेला मदत केली आणि कुठेतरी विश्वास घातला. ना, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ते बोलतील. कारण शेवटी द्रमुक आणि काँग्रेस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. इंडिया आघाडीतले ते महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक ठिकाणी असे आरोप केले जातात निकाल लागल्यानंतर. पण तामिळनाडूमध्ये एक वेगळीच लाट आली, तिसरा पर्याय लोकांनी स्वीकारला, हे मान्य केलं पाहिजे. लाडकी बहीण योजना पुन्हा आता वादात सापडली. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घ्यायची तयारी राज्य सरकारची आहे. या सगळ्यांकडून महिन्याचे पैसे सुद्धा आले. 2 महिन्यांचे जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे. सरकार म्हणतं की मराठी सक्ती होत आहे. मराठी सक्ती असतानाच आता शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यावी लागते. 28 जूनला हिंदी परीक्षा होते. मग अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे, त्याची हिंदी परीक्षा देखील होणार आहे अधिकाऱ्यांना. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे.